या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत टी परीक्षेमध्ये विचारलेले महत्त्वाचे प्रश्न, जे की या येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातील. तर अगदी सोपे प्रश्न असतात, परंतु आपल्याला प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस नसल्यामुळे सोपे प्रश्न कठीण वाटतात. तर आपण या व्हिडिओमध्ये अगदी प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने सोडवणार आहोत. कोणतेही जास्त सूत्र न यूज करता अगदी सोप्या पद्धतीने कशाप्रकारे गणित सोडवू शकतो आणि त्यामुळे आपण या परीक्षेमध्ये चांगला स्कोअर करू शकतो, हे आपण पाहणार आहोत. तर मागील आपण व्हिडिओमध्ये एकूण 20 प्रश्न पाहिलेले आहेत. तर या व्हिडिओमध्ये आपण काही प्रश्न पाहणार आहोत. तर चला कोणताही वेळ न घालवता आपण प्रश्न बघूया. अशाच प्रकारचे प्रश्न हे येणाऱ्या परीक्षेमध्ये असतील, त्यामुळे तुम्ही या प्रश्नांचा सराव करा. हवं तर तुम्ही तुमच्या नोट्स तयार करू शकता. चला तर प्रश्न बघूया. एक वस्तू 560ला विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 740 रुपयांना विकल्याने होतो. तर वस्तूची मूळची खरेदी किंमत किती? तर एक वस्तू आहे ती 640ला विकल्याने जितका तोटा होतो, तर तीच वस्तू जर आपण 640ला विकली तर मात्र जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट आपल्याला प्रॉफिट होतो. तर अशा प्रकारचं गणित सोडवताना आपल्याला जे दिलेलं आहे ते मांडूया. तर एक सी वस्तू 560ला विकली तर तोटा होतो, परंतु एक सी वस्तू 640 विकली तर तिप्पट आपल्याला प्रॉफिट होतो. तर 640 एक्स बरोबर 3 तिप्पट म्हणून 3 एक्स वजा 560. तर 640 वजा एक्स बरोबर, तर आता या 3ने आपण याला आता गुणणार, तर 3 एक्स वजा 3ने आता जर 560ला गुणलं तर 3 शून्य 0, 3 संग 18, अच्छाला 1 आणि 3 5 15 आणि 1 16, तर 1680 आला. तर आता पुढे हे वजा एक्स आणि हे 3x, तर ते 4x होतील. 4x बरोबर आणि हे 1600 आणि 740 यांची बेरीज होईल, तर ते होतील 0, 8 8 4 12 2, 3 आणि 2, तर 2320 यांची जर बेरीज केली तर 2320 येते. आता आपल्याला काय करावं लागेल, तर x बरोबर 2320 भागिले 4. तर आता 4ने या 2320ला आपल्याला भागायचं. 4 पंचे 20 उरले 3, 32 झाले, 4 8 32 आणि 4 0 0. तर आपलं उत्तर आलेलं आहे 580. तर ऑप्शन क्रमांक तुम्ही बघा, ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर असणार आहे. जर एक वस्तू आहे ती 560ला विकल्याने जितका तोटा होतो, तर तीच वस्तू जर 740ला विकली तर आपल्याला तिप्पट नफा होतो. तर ती वस्तू असणार आहे, तर त्या वस्तूची मूळ किंमत असणार आहे 580. पुढील प्रश्न बघा. 5,67,438 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर आपल्याला जी संख्या दिलेली आहे ती आपण लिहून घेऊया. तर 5 6 7 4 3 आणि 8. तर यामधील आपल्याला विचारलं आहे की 6ची स्थानिक किंमत ही 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? तर आपल्याला हे जे 6 आहेत ते एकक, दशक, शतक आणि हजार आणि दशहजार, म्हणजे इथे येणार जेवढे ची संख्या लिहायची आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य लिहायचे. तर 1 2 3 4 म्हणजे 4 शून्य येणार. त्यानंतरला हे 4 आहे, तर 4च्या पुढे किती संख्या आहेत? 1 2 म्हणजे शतक स्थानी आहे, म्हणजे 400 येणार. तर आता 400ने जर या 60,000ला भाग दिला तर हे 2 शून्य गेले आणि 4 एके 4 उरले 2, 4 पंचे 20 आणि 4 शून्य 0 म्हणजे 150 येणार आहे. तर बघा तर त्यांच्या स्थानिक किमतीची पट आहे, म्हणजे 6ची स्थानिक किंमत ही 4च्या स्थानिक किमतीच्या 150 पट असणार आहे. अशा प्रकारे आपण हे उत्तर काढू शकतो अगदी काही सेकंदामध्ये. चला पुढील प्रश्न बघूया. पुढील प्रश्न बघा. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 284 चौसेमी आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? बघा, आपल्याला आयताचे क्षेत्रफळ दिलेले आहे आणि त्याची लांबी ही रुंदीच्या निमपट, म्हणजे लांबी बघा आपण एक आयतच काढूया. तर अशा प्रकारे हे आयत आहे आणि त्यांनी सांगितलेले लांबीच्या निमपट रुंदी. तर बघा आता 288 हे याचं क्षेत्रफळ आहे. तर 288 हे आता काढायचं झालं तर आयताचे क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी. तर आता जर आपण याची लांबी आणि रुंदी बघितली तर 288 चं क्षेत्रफळ आलं पाहिजे आणि त्यांनी सांगितलं की लांबी ही रुंदीच्या निमपट. तर 12 किंवा 24 गुणिले 12 केलं तर 288 येतं, म्हणजे याची जी लांबी आहे आणि रुंदी तर ही 24 असणार आहे आणि ही रुंदी आहे ती 12 असणार आहे. हे 12 इकडे असणार आहे आणि ही पण 24 असणार आहे. तर बघा त्यांनी सांगितलं जर त्या आयताची रुंदी आता 3/4 व लांबी
3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती होईल? तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे पहिलं जुनं जे क्षेत्रफळ, तर त्यावरून आपण आता लांबी आणि रुंदी काढलेली आहे. परंतु आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की नवीन लांबी आणि रुंदी आता काढायची आहे आणि त्याचं क्षेत्रफळ सुद्धा काढायचं आहे, किती होईल ते सांगायचं आहे. तर त्यांनी लांबी आणि रुंदी किती केली? तर 3/4. तर आता आपण इथे काढूया रुंदी. रुंदी त्यांनी दिलेली आहे. तर रुंदी किती आहे इथे? 12 आहे. तर 12 गुणिले 3/4 बरोबर 4 त्रिक 12 आणि 3 त्रिक 9. तर रुंदी किती आलेली आहे? 9. नवीन रुंदी 9 आलेली आहे. आता लांबी काढूया. तर लांबी बरोबर लांबी किती आहे? 24. तर 24 गुणिले त्यांनी सांगितलेलं आहे किती? 3/2. तर या दोन्ही 24ला गुणलं तर 12 आणि 12 त्रिक 36. तर नवीन लांबी आणि रुंदी काढलेली आहे. आता आपण आयताचं क्षेत्रफळ काढायचं झालं तर या 36नी 9ला गुणलं तर आपल्याला नवीन क्षेत्रफळ मिळणार आहे. तर 36 गुणिले 9. 9 संग 54. 54 सी 4. 4 आले 5. 9 त्रिक 27. 27 आणि 5 32. तर 324. तर नवीन क्षेत्रफळ येणार आहे ते 324 असणार आहे. तर ऑप्शन 324 चौसेमी. तर ऑप्शन क्रमांक 3 हे याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला जर आयताचे क्षेत्रफळ दिलेलं असेल किंवा लांबी रुंदी दिलेली असेल तर आपण अशा प्रकारे त्याचं क्षेत्रफळ काढू शकतो. चला तर पुढील गणित बघूया. तर बघा पुढील गणित आहे 8 पोत्यात अनुक्रमे 40 किलोग्रॅम, 25 किलोग्रॅम, 72 किलोग्रॅम, 69 किलोग्रॅम, 63 किलोग्रॅम, 58 किलोग्रॅम, 45 किलोग्रॅम, 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला? तर हे जे काही पोते आहेत ते अलग अलग किलोग्रॅमनी भरलेले आहेत. तर आपल्याला ते सर्व एकत्र करायचे आहेत आणि 10 पोत्यामध्ये भरायचे आहेत. तर प्रत्येक पोत्यामध्ये समान किती किलोग्रॅम भरला जाईल? तर आपण त्यासाठी काय करणार? जेवढे आता दिलेले आहेत किलो, तर जेवढे आता पोते दिले आहेत त्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की 40 अधिक 25 अधिक 72 अधिक 69 अधिक 63 अधिक 58 अधिक 45 अधिक 38. तर या सर्वांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते? 410 बेरीज येते. 410 ही बेरीज आलेली आहे आणि आपल्याला आता ही 10 पोत्यामध्ये भरायचं आहे. त्यामुळे आपण या 10नी या 410ला भाग दिला तर येणाऱ्या शून्याला शून्य गेला तर राहते 41. म्हणजे आपल्याला प्रत्येक पोत्यामध्ये किती किलोग्रॅम भरता येईल? तर 41 किलोग्रॅम. ऑप्शन क्रमांक 1. तर प्रत्येक पोत्यामध्ये 41 किलोग्रॅम गहू आपल्याला भरावा लागेल. जर 10 पोत्यामध्ये सर्व एकत्र करून भरला तर प्रत्येक पोत्यामध्ये 41 किलोग्रॅम येईल. खूप सोपं गणित आहे. पुढील गणित बघा. वर्गातील मुलांची संख्या इतकी रक्कम प्रत्येकाने गोळा केली. त्यात वर्ग शिक्षकांनी 272 भर घालून 1001 रुपयांची रक्कम पूरग्रस्तांना दिली. तर वर्गातील एकूण मुले किती आहेत? तर बघा त्यांनी सांगितलेलं आहे की वर्गातील मुलांच्या संख्ये इतकी रक्कम, जेवढे विद्यार्थी आहेत, सपोज आता 50 विद्यार्थी असतील तर म्हणजे प्रत्येकाने 50-50 रुपये जमा केले. म्हणजे एकाचे 50 रुपये, असे जेवढे 50 विद्यार्थी आहेत त्यांचे 50-50 रुपये जमा केले. तर इथे आता आपल्याला त्यांनी तसं दिलेलं नाही. तर आपल्याला त्यांनी दिलेलं आहे की रक्कम, एकूण जमा रक्कम किती झालेली आहे? 1001 रुपये. परंतु त्यामध्ये त्या शिक्षकांनी 272 रुपये टाकलेले आहे. आपण वर्गातील मुलांची संख्या x मानू. तर बघा जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच त्यांनी देणगी दिलेली आहे. म्हणजे x गुणिले x बरोबर x वर्ग. तर x वर्ग अधिक शिक्षकांनी जमा केलेली रक्कम 272 मिळून बरोबर किती होते? 1001. तर ही विद्यार्थ्यांनी जमा केलेली रक्कम, ही शिक्षकांनी टाकलेली रक्कम आणि मिळून झालेली रक्कम 1001. तर आता x वर्ग बरोबर हे 1001 मधून हे 272 जर वजा केले तर आपल्याला मिळतील 729. आणि 729 हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? जर 729 तुम्हाला वर्ग आणि वर्गमूळ दोन पाठ असतील तर 729 हे 27 या संख्येचं वर्गमूळ आहे. म्हणजे वर्गामध्ये ही झाली विद्यार्थ्यांनी जमा केलेली रक्कम 729. म्हणजे 729 हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे? 27. 27 गुणिले 27 बरोबर 729. म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढेच त्यांनी रक्कम जमा केलेली आहे. म्हणजे 27 गुणिले 27 729. म्हणजे आपल्याला जर वर्गमूळ पाठ असतील, वर्ग आणि वर्गमूळ, तर पटकन आपल्याला लक्षात येते की 729 हे कोणत्या संख्येचं वर्गमूळ आहे. नाही तर पुन्हा ते आपल्याला शोधण्यासाठी आणखी 5 मिनिटं जातील. तर अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो की त्या वर्गातील एकूण मुलांची संख्या ही 27 असेल. ऑप्शन क्रमांक 2. पुढील प्रश्न बघा. खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? तर बघा एक वर्तुळ दिलेले आहे. अशा प्रकारे एक वर्तुळ दिलेले आहे आणि त्यामध्ये 2 रेषा अशा दिलेल्या आहेत. तर या वर्तुळावरती 8 बिंदू दिलेले आहेत. तर अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक सूत्र आहे, ते n ब्रॅकेटमध्ये n - 1/2.
तर आता हे आपण इथे अगदी काही सेकंदामध्ये सोडवू शकतो. जे 8 बिंदू आहेत, एन म्हणजेच जेवढे बिंदू आहेत तेवढे, तर इथे 8 बिंदू आहेत. तर इथे एन म्हणजे 8 वजा 1 छेद 2. तर आपण हे सोडवलं तर 8 गुणिले या 8 मधून 1 गेला तर 7, तर 8 गुणिले 7 छेद 2. तर 8 7 56, 56 भागिले 2, तर 2नी जर याला भाग घेतला तर 28 येणार. तर बरोबर 28. तर हे 28 हे उत्तर नाही. आपल्याला त्यांनी प्रश्नामध्ये बघा, प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे, की खालील वर्तुळावरील दिलेले सर्व बिंदू परस्परांना जोडण्यासाठी आणखी जास्तीत जास्त किती रेषाखंड काढावे लागतील? आणखी जास्तीत जास्त आपल्याला त्यांनी 2 रेषाखंड हे काढून दिलेलेच आहेत. तर एकूण 28 येतील. म्हणजे एकूण 28 आणि हे 2 काढल्यामुळे या 28 मधून 2 वजा केले तर उत्तर येईल आपलं 26. नाहीतर ऑप्शनमध्ये बघितलं तर 28 सुद्धा आहे आणि 26 सुद्धा आहे. तर आपल्याला इथे 2 रेषाखंड काढून दिलेले आहेत. त्यामुळे आणखी किती काढावे लागतील असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक 4 26. चला तर पुढील प्रश्न बघूया. तर बघा पुढील प्रश्न. एका विद्युत खांबाची जमिनीपासूनची उंची 9 मीटर आहे. त्या खांबाच्या टोकापर्यंत 15 मीटर लांबीची शिडी उभी केली असता जमिनीवर खांब व शिडी यांच्यामधील अंतर किती होईल? तर बघा अशा प्रकारे एक खांब आहे आणि त्याला अशा प्रकारे ही शिडी उभी केलेली आहे आणि त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी उंची आहे ती 9 मीटर आहे आणि अशा प्रकारे शिडी लावलेली आहे, तर ती आहे 15 मीटर आणि आपल्याला त्यांनी सांगितलं की आता हे अंतर आहे या खांबापासून हे शिडीचं अंतर, तर हे काढायचं आहे. तर आपल्याला पायथागोरस सिद्धांत माहिती पाहिजे. तर पायथागोरस सिद्धांत काय आहे? तर कर्ण वर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग. तर आपल्याला इथे हा जो कर्ण आहे तो 15 वर्ग बरोबर पाया आपल्याला काढायचा आहे. दिलेला आहे का इथे पाया? हा पाया तर नाही. तर पाया वर्ग अधिक उंची, तर ही उंची आपल्याला दिलेली आहे 9. तर 15चा वर्ग तुम्हाला माहिती पाहिजे, तर 15चा वर्ग 225 बरोबर पाया वर्ग अधिक 9चा वर्ग 81. तर आपल्याला आता 225 मधून हे 81 वजा केले तर 225 वजा 81, तर इथे येईल 144 आणि 144 हे कोणत्या संख्येचं वर्ग आहे? तर 12 या संख्येचं वर्ग आहे. तर 12, तर आपण जो त्रिकोण काढलेला अशा प्रकारे, तर ही जी बाजू आपल्याला काढायला सांगितली तर या बाजूचं माप येणार आहे 12 आहे. ते आपलं 9 काढलेलं हे 15 होतं आणि अशा प्रकारे 2 बाजू दिल्यानंतर आपण अशा प्रकारे तिसऱ्या बाजूची अंतर आहे ते काढू शकतो. तर हे येणार आहे 12. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 12 मीटर. तर बघा पुढील प्रश्न. 5 स्त्रिया व 5 पुरुष 5 दिवसात 20,000 मजुरी मिळवतात. 7 स्त्रिया व 3 पुरुष यांची 2 दिवसाची मजुरी रुपये 7,200 रुपये होते. तर 1 पुरुष व 2 स्त्रियांसाठी एका दिवसाची मजुरी किती होईल? तर बघा आपल्याला त्यांनी काही समीकरणं आता दिलेली आहेत. जसं की आता 5 पुरुष किंवा 5 स्त्रिया, तर आपण स्त्रियांसाठी W आणि 5 पुरुष मेन हे किती? 5 दिवसासाठी 5 दिवस यांच्यासाठी मजुरी किती आहे? 20,000. तर आता जर ही एका दिवसाची काढायची झाली, 1 दिवसासाठी, तर यांची मजुरी आता 1 दिवसासाठी काढायची झाली तर 1 दिवसासाठी जर 5 दिवसासाठी जर 20,000 असेल तर 1 दिवसासाठी किती असणार आहे? 4,000. आता जर ही 4,000 ही 5 पुरुष आणि 5 स्त्रिया यांची असेल तर 1 पुरुष आणि 1 स्त्री यांच्यासाठी जर आपण काढलं तर वुमेन आणि मेन, तर बरोबर 5 दिवसासाठी, तर 8×45 म्हणजे 800 रुपये येईल. 800 रुपये 1 पुरुष आणि 1 स्त्री यांची 800 रुपये दोघांची मजुरी होईल. तर एकाला म्हणजे स्त्रियांना तर पुरुषाला किती आणि स्त्रीला किती ते अजून आपलं क्लिअर झालेलं नाही. तर आपण दुसरं समीकरण बघूया. तर दुसऱ्या समीकरणामध्ये दिले नाही 7, इथे आपण 1 आणि 2, तर बघा 7 स्त्रिया तर 7 वुमन प्लस 3 पुरुष यांची बरोबर 2 दिवस आणि त्यांची मजुरी किती आहे 2 दिवसासाठी? 7,200. आता 7,200 जर 7 स्त्रिया, तर 7 स्त्रिया आणि 3 पुरुष यांची जर 2 दिवसासाठी 7,200 असेल तर 1 दिवसासाठी किती असेल? 1 दिवसासाठी आपण काढूया. 1 दिवसासाठी असेल 3,700 रुपये. आता 3,700 रुपये आता जर 1 दिवसासाठी असेल
या 7 स्त्रिया आणि 3 पुरुषांची. तर 1 पुरुष आणि 1 स्त्री यांची आता किती असेल? तर आपण या समीकरणावरून जर काढायचं म्हटलं तर वुमन आणि मेन, तर यांची आपण काढू शकतो. जर ₹3,700 या 10 जणांची असेल, स्त्रियांना ₹300 आणि पुरुषांना ₹500 जर पकडलं तर ₹800 होतात. 10 लोकांची जर आपण टोटल केली तर अशा प्रकारे ₹3,700 मिळतात. तर आपल्याला आता माहिती पडलेलं आहे की स्त्रियांना एका दिवसासाठी किती रुपये आहेत आणि पुरुषांना एका दिवसासाठी किती रुपये आहेत. तर यावरून आता आपल्याला जे विचारलेलं आहे, आपल्याला काय विचारलेलं आहे की त्यांनी 1 पुरुष आणि 2 स्त्रिया यांची एका दिवसाची मजुरी किती? तर आपल्याला पुरुषाची आपण मजुरी पकडलेली आहे, ₹500 आपल्याला मिळालेले आहे आणि स्त्रियांची आहे ती ₹300. ₹300 म्हणजे ₹600 झाले. त्यांची एकूण मजुरी होईल 0, 0, 5 आणि 6 11. तर ₹1,100 होते. तर ऑप्शन क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे आपण हे गणित सोडवू शकतो. तर अशा प्रकारे आपण टी-ई-टी परीक्षेमध्ये आलेले काही प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशाच प्रकारे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. तर येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा अशाच प्रकारचे प्रश्न हे असतील. तर तुम्ही जर व्हिडिओ पाहिला असेल तर नक्कीच तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये याचा फायदा होणार आहे. तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण असेच नवनवीन प्रश्न सोडवून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला नक्कीच येणाऱ्या टी-ई-टी परीक्षेमध्ये फायदा होणार आहे. चला तर भेटू पुढील व्हिडिओमध्ये.